तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे निष्ठावंत राणा दिलीप सानंदा सलग 15 वर्ष आमदार राहिले आहेत। मध्यंतरीच्या काळात उपमुख्यमंत्री शिवसेना नेते एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी महायुतीतील बड्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्यामुळे मागील 6 महिन्यांपासून सानंदा काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चा मतदारसंघात सातत्याने सुरू होत्या। दरम्यान कोणत्या पक्षात जाणार याबाबत संभ्रम निर्माण झाला होता। यानंतर जब तक जिंदा है तब तक काँग्रेस का परिंदा हूं म्हणत आपण काँग्रेस सोडून कुठेही जाणार नसल्याचे प्रसारमाध्यमांना सांगत सानंदा यांनी या चर्चावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला। 16 एप्रिल रोजी दिलीप कुमार सानंदा यांच्या अधिपत्याखालील खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व 4 संचालकांनी मुंबई येथे अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश घेतला होता। विशेष म्हणजे यावेळी दिलीप सानंदाही उपस्थित होते। तेव्हाच सानंदा यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील अघोषित प्रवेश निश्चित झाला असल्याची माहिती समोर आली होती। याबाबत सानंदा व त्यांच्या समर्थकांनी या केवळ चर्चा असल्याचे सांगत नकार दिला होता। मात्र आता हा मुहूर्त निश्चित झाला असून खामगावमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदान या ठिकाणी निश्चित करण्यात आले आहे। याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह घड्याळ असलेल्या 5000 छत्र्या व 20000 घड्याळ, 10000 झेंडे, टी-शर्टची ही ऑर्डर देण्यात आल्याची माहिती आहे। तर लवकरच आपण सत्ताधारी होणार असल्याचे सुतोवाच सुद्धा सानंदा यांनी एका कार्यक्रमात समाज बांधवांसोबत बोलताना केलेले आहे। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार सह शेख अजीज, खामगाव।